नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करून कोकण साधने एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श पायंडा पडलाय। प्रशासन चालवताना आम्हाला या वृत्तपत्राचं नेहमीच सहकार्य लाभलं असून जिल्ह्याच्या विकासाच्या घौडदौडीत कोकण सातचं योगदान मोलाचं आहे। राजकारणी आणि पत्रकार एकमेकांना पूरक असून लोकहिताच्या गोष्टी ओळखण्यासाठी पत्रकारांची मोठी मदत होते, असं प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं। दैनिक कोकण सातच्या 37व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते। दैनिक कोकण सातचा 37वा वर्धापन दिन मोठ्या थाटात सावंतवाडी राजवाडा इथं पार पडला। राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तसंच अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी केलं। खरं तर प्रास्ताविक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तो आरंभ असतो। आणि साहेब, तुम्हाला माहिती आहे ह्या तळ कोकणामध्ये मीडियाचा आरंभ जर कोणी केला असेल तर ह्या आमच्या टीमने, त्यामुळे आरंभाच्या या सुरुवातीलाच मी ती आठवण आवर्जून करून देतो आहे, कारण या सर्व प्रवासाचे अगदी साक्षीदार हे आमचे नितेशजी साहेब आहेत, त्यामुळे हे आवर्जून मला सांगावं लागतं आहे। खरं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया असं तिन्ही प्लॅटफॉर्मवर काम करणारं एकमेव मीडिया माध्यम म्हणजे आजचं हे कोकण सात आहे। आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो आहे। कोकण सात म्हणजे आमचे आदरणीय इथे ज्येष्ठ संपादक गजानन नाईक सर ते बसलेले आहेत। खरं तर हे त्यांचं बाळ होतं आणि त्यांनी तळ कोकणातलं पहिलं दैनिक त्यांनी हे सुरू केले होते। खरं तर ते या दैनिकाचे संस्थापक संपादक आहेत। आणि जेव्हा आमच्या ह्या माध्यमाजवळ ते आले आणि त्यांनी सांगितलं की हे आता बाळ तुम्ही सांभाळायचं आहे, आणि मी खरंच अभिमानाने सांगतो आहे की आज हे बाळ खऱ्या अर्थानं एक मोठा वटवृक्ष झालेला आहे। जो आता आपण कोकण सात मीडिया म्हणतो आहे तो यापूर्वी सिंधुदुर्ग लाईव्ह होता। सिंधुदुर्ग लाईव्ह नंतर कोकण सात घेतल्यानंतर कोकण सात लाईव्ह झालं, आणि त्यानंतर आज प्रिंट मीडियातून कोकण सात म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला फोमेंतो मीडिया ग्रुपचे चेअरमन आदरणीय अवधूतजी तिमलो साहेब यांचं आम्हाला दातृत्व मिळालं, आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्यावर ह्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवला। आणि आज हे बाळ आज 37 वर्षाचं झालेलं आहे, म्हणजे तो वटवृक्ष झालेला आहे। आणि त्याचबरोबर आमचे चेअरमन आहेत MD अंबरजी तिमलो साहेब यांचं देखील आम्हाला आशीर्वाद मार्गदर्शन असल्यामुळे आम्ही हा प्रवास अगदी मोठ्या विश्वासाने आणि धैर्याने करू शकलो आणि करतो आहोत। खरं तर मला आठवतं आहे की ह्या तळ कोकणामध्ये कशाला उद्याची बात, आता बातमी एका क्षणात असं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही हा प्रवास सुरू केलेला होता। आणि या प्रवासादरम्यान अनेक आव्हानं, अनेक संकटं आमच्यासमोर निर्माण झालेली होती। त्यातील बरंच एक म्हणजे जी काही संकटं होती त्यामध्ये व्यासपीठावर असणारे आदरणीय आमचे नितेशजी राणे साहेब असतील, आमचे आध्यात्मिक गुरु
गावडे काका असतील, हे आमच्याशी ठामपणे आमच्या पाठीशी राहिले, आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं आणि त्यामुळे हा प्रवास आम्ही अगदी धैर्याने पुढे घेऊ शकलो. खरं तर हे सगळं करत असताना आज जर पाहिलं असेल म्हणजे संपूर्ण या तळकोकण म्हणजे अगदी मुंबईपासून ते अगदी ह्या सावंतवाडीपर्यंत म्हणजे अगदी बांद्यापर्यंत आज ज्या पद्धतीने आम्ही या कोकणसाथच्या माध्यमातून काम करतो आहे साहेब, अगदी गमतीने मी सांगतो आहे, कधी कधी काही आमचे वाचक असतात ते आम्हाला असं सांगतात की साहेब ही बातमी तुमच्याकडे लागू दे, कारण पालकमंत्री आमची बातमी लगेच बघतात. आणि त्यामुळे खरं तर आमचे आता काही प्रतिनिधी झालेले आहेत ते बातमीत देताना सांगतायत की ही इम्पॅक्टची बातमी आहे. त्यामुळे कोकणसाथला बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी अशा पद्धतीची एक भावना ही लोकांमध्ये इथल्या वाचकांमध्ये निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे इथल्या कोकणी जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आणि खऱ्या अर्थाने आता हा विश्वास जपण्याची आणि या विश्वासाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही ह्या आमची राहिलेली आहे, आमच्या टीमची राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं हा सगळा प्रवास करत असताना जरी टीम प्रमुख म्हणून मी काम करत असलो तरी या सर्व प्रवासामध्ये माझे सर्व सहकारी आहेत, त्यांनी अगदी मोलाची मला साथ दिलेली आहे आणि त्याचमुळे हा प्रवास आम्ही अगदी धैर्याने पुढे घेऊन शकलो. आणि आज ज्या पद्धतीने कोकणसाथचा जो TRP आहे म्हणजे मला आठवते की दर आठवड्याला आमचा TRP आम्ही आमचं सर्टिफिकेट देत असतो. याचं कारण ते आहे कारण ज्या पद्धतीने प्रत्येक बातमीला लोक स्वीकारत आहेत, एक विश्वास देत आहेत आणि हा विश्वास हेच आमचं प्रेम आहे. त्यामुळे नक्कीच हे प्रेम जपण्याचं काम हे आम्ही नक्कीच करणार आहोत आणि कोकणवासियांनी जो काय आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे हा विश्वास असा ज्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं हमी या निमित्ताने मी इथे देतोय. तसंच यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोकणसाथच्या बदलतं कोकण या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. कोकणसाथचे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी यावेळी भविष्यातील वाटचालीचा संकल्प मांडला. ही वाटचाल ज्या तऱ्हेनं झाली ती अधिक जोमानं कशी होईल एवढं बघणं हे माझं काम आहे, ही माझी जबाबदारी आहे. ही व्यवस्थापनानं जे माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे ती यशस्वीरित्या पार पाडायचा माझा प्रयत्न आहे. आणि अर्थात माझा म्हणजे माझ्याबरोबर जी काही 25-30 जणांची जी टीम आहे सगळेच सहकारी कार्यक्षम आहे. म्हणजे एकापुढची एक वरचढ आहे. म्हणजे बघताना खूप आनंद होतो की मी गोव्यातनं येतो, आठवड्यातनं 2-3 दिवस असतो इथे ऑफिसमध्ये, दिवसभर बसतो आणि कधी संध्याकाळ होते आणि जायची वेळ होते ते कळत नाही. अशा तऱ्हेनं ही लोकं काम करतात खरंच. म्हणजे आणि त्यांची बांधिलकी, प्रत्येकाची जी बांधिलकी आहे कामाशी आणि आपल्या क्षेत्राशी, मीडियाशी, त्यामुळे काहीही वेगळं सांगावं लागत नाही. मार्गदर्शन तुम्ही म्हणालात, पण मार्गदर्शनाची काही गरज नसते, फक्त प्रोत्साहन देणं. आम्ही आहोत, व्यवस्थापन तुमच्याबरोबर आहे, आपण पुढे जायचं. अडचणी येत असतील म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेच्या अडचणी असतात, माध्यमाच्या समोर कायम अडचणी असतात आणि अडचणीतनं मार्ग काढत काढत पुढे जाणं हेच तर आपलं काम असतं. आणि हे गजानन नाईकांनी अनुभवलं आहे आणि आम्ही अनुभवलं आहे आणि पुढची पिढी पण अनुभवेल. आता जी तरुण मुलं पत्रकारितेत आले ती हे अनुभवतील. पण ह्या आव्हानावर मात करून पुढे जाणं हे जात असताना त्याला व्यवस्थापनाचा हवा तसा पाठिंबा असणं हे जर घडलं तर कोकणसाथसारखं चांगलं, उत्तम, उज्ज्वल भवितव्य असलेलं उदाहरण आपण घडवू शकतो. अधिक चांगल्या पद्धतीनं आपण पुढची वाटचाल करू शकतो. ही वाटचाल खूप नेटानं समाजाची बांधिलकी मानून सामाजिक न्यायाच्या दिशेनं जाऊन, म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईत, पुण्यात मी जेव्हा शिकलो, पत्रकारिता करत होतो, तेव्हा सतत मला मोठे संपादक सांगायचे की पत्रकारानं तटस्थ असता कामा नये. कायम काय वाटतं आपल्याला, पत्रकारानं तटस्थ असायला पाहिजे. चुकीचं आहे. तर पत्रकारानं तटस्थ असता कामा नये, पक्षपातीच असायला पाहिजे. पण कशा बाबतीत? सामाजिक न्यायाच्या बाजूनं पक्षपाती असायला पाहिजे. जिथं सामाजिक न्याय मिळत नाही आहे त्या बाजूला आपण जायला पाहिजे आणि लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळेल ह्या दृष्टीनं आपण आवाज करायला पाहिजे. हे तत्त्व पाळत आम्ही माझ्यासारखे पत्रकार मोठे झाले आणि तेच आता इथं रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. हीच गाडी, हाच प्रवास अशाच तऱ्हेनं अधिक वेगानं पुढं जाईल एवढंच मी तुम्हाला आश्वस्त करतो. व्यवस्थापनाचा आम्हाला फमेंतो समूहाचा खूप चांगला पाठिंबा आहे आणि फक्त सिंधुदुर्गात नाही तर संपूर्ण कोकण परिसरात आपलं अस्तित्व
अधिक चांगलं प्रखर अस्तित्व चांगल्या पद्धतीनं चांगल्या विश्वासार्ह पद्धतीनं तयार व्हावं ह्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची साथीची गरज आहे, ती मिळेल असा विश्वास मी बाळगतो आणि इथेच मी थांबतो. कोकण सातच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून प्रशासनात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा खास सन्मान करण्यात आला. कोकण साधने तळागाळातील लोकांसाठी काम करत समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचं काम नेहमीच केल्याचे गौरवोद्गार यावेळी बोलताना गावडे काका महाराज यांनी काढले. दैनिक कोकण सात चा वर्धापन दिन गेली 37 वर्ष अखंड या समाजसेवेच्या व्रतामध्ये प्रवाहित झालेलं हे दैनिक हळूहळू या दैनिकाची प्रगती होत गेली आणि आज आपण हे भव्य दिव्य असं ह्या दैनिकाचं कार्य आपण पाहत आहोत. आज ह्या टीमचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी सागर चव्हाण आणि आमचं नातं हे कौटुंबिक नातं आहे, एक मित्रत्वाचं नातं आहे. कुठलेही काही विषय असेल तर आमचे एक संवाद होतात आणि ह्या कोकण सात ह्या चॅनलने सुद्धा आज तळागाळापर्यंत पोहोचून आपले एक सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेला आहे. दैनिक कोकण सातच्या माध्यमातून जे रंजले गांजले तसे म्हणे जो आपोले ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या संकटाच्या वेळी धावत जाऊन त्यांना मदत केलेली आहे आणि त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम हे दैनिक कोकण सात या टीमच्या माध्यमातून झालेलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौतुकासाठी कोकण साधने वेळ दिला, कामाची दखल घेतली म्हणून या उपक्रमाचं कौतुक केलं. सर्वप्रथम आज 37व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण सातच्या टीमला माझ्याकडून आणि माझ्या प्रशासनाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच एका सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहायची मला संधी मिळाली असं मला वाटते. खरं तर माननीय पालकमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये उल्लेख असा झाला की राजकीय व्यवस्था आणि मीडिया हे एकमेकांना पूरक आहेत आणि
त्या एकमेकांवाचून करमत नाही किंवा एकमेकांशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि तशाच पद्धतीने व्यवस्था चालते असं एक त्यांचं संबोधन होतं. त्यावेळेस मी विचार करायला लागले की मग प्रशासनाचं स्थान कुठे राहिलं ह्याच्यामध्ये. पण संपूर्ण कार्यक्रमात जर बघितलं तर सगळ्यात जास्त वेळ प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौतुकाला दिला गेला. त्यामुळं जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मला खरोखरच आनंद वाटतो. माझ्या चांगल्या काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुम्ही आज जो गुणगौरव केला, म्हणजे वर्ग 1 पासून वर्ग 3 पर्यंतचे सर्वच अधिकारी कर्मचारी यामध्ये होते, विविध विभागातले. त्यांच्या कामाची तुम्ही दखल घेतली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते आणि जे या गौरवाने सन्मानित झाले त्या सर्वांचं देखील मी अभिनंदन व्यक्त करते आणि त्यांना पुढील कारकिर्दीत शुभेच्छा देते. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नक्की कोकण 7 बरोबरचे काही जे अनुभव आलेले आहेत ते नक्की आवडेल ऐकायला. खरं तर कोकण 7 हा कोकण पट्ट्यातील मीडिया ग्रुप असल्यामुळे यापूर्वी त्याची माहिती नव्हती, परंतु इथे आल्यावरती वेगवेगळ्या तुमचं दैनिक असेल किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमधून वेगवेगळ्या ठिकाणहून ज्या काही स्थानिक पद्धतीच्या बातम्या असतील, स्थानिक प्रकारचे प्रश्न त्याच्यातून समोर येत असतात, त्याच्या कमेंट्रीज असतात, तर ह्या सगळ्यांचं एक अवलोकन आमचं होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली जी टीम आहे ती पूर्ण सर्व तालुक्यांमध्ये गावागावात पसरलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येक प्रश्न उचलून तो लगेच हायलाईट करणं हे तुमचं एक USP असं मला वाटतं. कारण सगळ्यात पहिल्यांदा कुठलाही एखादा प्रश्न उद्भवला असेल तर तो पहिल्यांदा कोकण 7मधूनच बऱ्याचदा आमच्या समोर येतो असा आमचा अनुभव आहे. जनरली काय होतं की ज्या स्टेट लेवलचा मीडिया ग्रुप होत असतो त्याच्यामध्ये असं होतं की स्थानिक प्रश्नांना तितकं स्थान मिळतंच असं नाही, परंतु जिल्हा प्रशासनामध्ये काम करताना आम्हाला स्थानिक प्रश्न लवकर कळण्यासाठी याची मदत होते. आपल्या मीडिया ग्रुपची खूप मदत होते. माझ्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद चालत असताना पण हे लक्षात येतं की एक चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्या टीमकडून मिळतं. कारण मी पण बरेच दौरे करते आणि तालुक्यांना बऱ्यापैकी आपले प्रतिनिधी मला भेटत असतात, सांगत असतात गोष्टी आणि आम्ही प्रशासन म्हणून जे काही प्रयत्न करतो तर त्या चांगल्या प्रयत्नांना देखील तितकीच चांगली प्रसिद्धी आपण देत आहात हे देखील मी नमूद करू इच्छिते. त्याबद्दल देखील मी तुमचे आभार मानते. चांगली गोष्ट ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण प्रशासन म्हणून आमचं ते विकनेस आहे. आम्ही फार मीडियावरती नसतो किंवा सोशल मीडिया ही आमच्याकडे फार असं वापरण्याचा काही अट्टास नसतो आणि दिवसभर कामं असतात किंवा आमच्याकडे इतक्या बऱ्याच जबाबदाऱ्या एका वेळी चालू असतात, तर अशा वेळेस आमचं चांगल्या कामाची प्रसिद्धी आम्ही करायला पाहिजे या बाबतीत आमच्याकडून दुर्लक्ष होतं, परंतु ती कमी तुम्ही भरून काढता आणि त्या गोष्टी तुम्ही करता. त्यामुळे एक लोकांमधला आणि आमच्यामधला जो संवादाचा गॅप असतो तो भरून निघायला नक्कीच मदत होते असं मला वाटतं. आपल्या टीमचं आणखी एक वैशिष्ट्य मी बघितलं आहे की खूप यंग टीम आपल्याकडे आहे सर. म्हणजे बऱ्यापैकी मी फिरते, मला सगळे प्रतिनिधी जवळपास माहीत झालेत, काही नावानी काही चेहऱ्यानी. तर एक यंग टीम आहे आणि उत्साही टीम आहे. कायम आले की अप्रोच करतात की मॅडम याच्याबद्दल सांगा. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे आपल्या टीमचं, एक उत्साहाने काम करणारी टीम आहे. त्यामुळेच इतकी वर्ष इथं राहणं, इतकं टिकून राहणं आणि आपलं एक वेगवेगळं स्थान म्हणजे प्रिंट असेल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिकमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवणं त्यामुळेच शक्य झालं असं मला वाटतं. आपल्या टीमला आज पुन्हा एकदा मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि आपला भविष्यातील प्रवास पण खूप चांगल्या पद्धतीने व्हावा अशा मी. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनीही कोकण 7च्या प्रामाणिक पत्रकारितेचं आणि विश्वासार्हतेचं भरभरून कौतुक केलं. दरवर्षी कोकण 7 किंवा अगोदर सिंधुदुर्ग लाईव्ह चा कार्यक्रम आम्ही कोणीही चुकवला असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आणि म्हणून राणे कुटुंबीय असो किंवा माझे सगळेच पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने कोकण 7 असो की कोकण 7 लाईव्ह असो या पूर्ण टीम बरोबर आम्ही शब्दापलीकडे कृतीतून आहोत आणि म्हणून आजही त्यांना त्यांच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आहे. या एकंदरीत चॅनलचा प्रवास, कोकण 7चा प्रवास तर गजानन नाईक साहेबांपासून ते आत्तापर्यंत एक विश्वासार्थ असलेलं दैनिक आणि आज सिंधुदुर्गाच्या एकंदरीत मीडिया क्षेत्रामध्ये ब्रेकिंग न्यूज चॅनल असो, यूट्यूब चॅनल असो आणि वृत्तपत्र असो याचा एकंदरीत सांगड घालून एकत्र मिळून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्यापैकी आपण सगळेजण आहात. पत्रकारची सगळ्यांची टीम आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने तुम्ही जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावत आहात
प्रशासन चालवत असताना आम्हाला सहकार्य करत आहात, यासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या टीमचं मनापासून मी आभार मानणार आहे. पत्रकारिता आणि राजकीय व्यवस्था हे एक दुसऱ्याला पूरक असतात. आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुम्ही आमच्याशिवाय राहू शकत नाही. आता सागरच्या शब्दामध्ये इम्पॅक्ट, आमच्या शब्दामध्ये धक्के असा फरक आहे. कारण का तुमचे धक्के लागल्याशिवाय आम्हाला काय बरं वाटत नाही, आणि आम्ही जोपर्यंत तुम्हाला इम्पॅक्टवाल्या बातम्या देत नाही तोपर्यंत तुमचं खपही वाढत नाही. आणि म्हणून एक दुसऱ्याला आपण तसे पूरक आहोत. आणि हा प्रवास सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. वृत्तपत्र, वृत्त चॅनल, मीडिया चॅनल म्हणजे संवाद करणं, लोकांच्याशी जवळ जाणं, मतदारांशी जवळ जाणं, जनतेशी जवळ जाणं, हे जेवढं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यासाठी आम्हाला तुम्ही वृत्तपत्र म्हणून आणि कोकण 7 म्हणून महत्त्वाचे आहे. पुरा दिवस आपण त्या मोबाईलवर नेमकं माहिती वाचता आपल्याला कळतच नाही का खरी बातमी कुठली. प्रत्येक विषयाच्या 2-2, 3-3, 5-5 पद्धतीचे त्यांचे वर्जन असतात. आणि म्हणून त्याच्यातून खरी बातमी देणं, विश्वासार्हता वाढवणं, लोकांमध्ये खऱ्या अर्थाने आपली जागा बनवणं, हे कोकण 7च्या माध्यमातून आज होत आहे. म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी आवर्जून इथे आलेलो आहे. तुम्ही जे काम करताय, जे काय बदल घडवताय, जे आम्हाला साथ देताय, जे आम्हाला ताकद देताय, चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून, हे आमच्यासाठी खरंच महत्त्वाची आणि मौलाची आहे. पण ह्या निमित्ताने जसं सागरने उल्लेख केला, मी टिमलोजींचा आणि टिमलो कुटुंबाचा आणि फोमेंटो ग्रुपचा आवर्जून मी त्यांचं अभिनंदन करणार. कारण धाडस लागतं अशा पद्धतीची वृत्तपत्र चालवणं आणि अशा पद्धतीचे नवीन नवीन व्यासपीठ घडवणं, ह्याला धाडस लागतात. आम्हीही प्रहारसारखा वृत्तपत्र चालवतो, म्हणून ह्याच्या मागची सगळी गणितं आम्हा लोकांना माहिती आहे. आणि तेही ह्या काळात जिथे सोशल मीडिया असो, डिजिटल मीडिया एवढ्या फास्टमध्ये आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे दैनिक चॅनल चालवणं हे काय सोपं नाही. आणि म्हणून सागर चव्हाणजी आणि तुमच्या सर्वच सहकाऱ्यांना मी या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही अशाच पद्धतीने सिंधुदुर्गाच्या विकासाच्या मध्ये तुम्ही हातभार लावा, आम्हाला साथ द्या, आमच्याबरोबर उभे राहा आणि सिंधुदुर्गाला राज्यामध्ये 1 क्रमांकाचा जिल्हा आणण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन कामाला लागूया, एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत कोकण 7ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संपूर्ण कोकण 7 टीमच्या उपस्थितीत खास वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्य उपसंपादक जुईली पांगमाणी, उपसंपादक अनुजा कुडतरकर यांनी केलं, तर सहाय्यक संपादक कृष्णा ढोलम यांनी आभार मानले. वेंगुर्ला तालुक्यातील पाल गावात पर्यावरण, शेती, जलस्रोत व ग्रामविकास बाधा आणणाऱ्या विध्वंसक प्रकल्पांना तसंच गावातील जमिनींचं संरक्षण करणारा व परप्रांतीयांना जमिनी न विकणारा असे महत्त्वाचे ठाम व एकमुखी विरोध दर्शवणारे ठराव सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आले. या ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांची मोठी एकजूट पाहायला मिळाली. या ग्रामसभेला 334 ग्रामस्थांचा जनसमुदाय एकवटला होता. पाहूयात. प्रकल्प आपल्या गावात होऊ नये याच्यासाठी एक मुख्य विरोध करून तो ठराव संमत करावा ही सगळ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे. आपल्या ग्रामसभेसमोर मी वाचून दाखवतोय. गावातील शेती, बागायती, जलस्रोत, नद्या, ओढे, विहिरी, जैवविविधता, वनसंपदा, वन्यजीव, देवस्थाने, सांस्कृतिक वारसा, पर्यटन क्षमता तसेच ग्रामस्थांचे आरोग्य, उपजीविका व भावी पिढ्यांचे हित लक्षात घेऊन गावच्या हद्दीत ठाम व एकमुखी विरोध दर्शवणारा हा ठराव सदर ग्रामसभेत मंजूर करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत, ग्रामसभा किंवा इतर कोणतीही स्थानिक संस्थेकडून कोणतीही शिफारस ना अर्थ प्रमाणपत्र, संमती अथवा समर्थन घेण्यात येऊ नये. तसेच संबंधित सर्व शासकीय विभागांना ग्रामसभेच्या विरोधाची माहिती कळवण्यात यावी असा विशेष ग्रामसभेत सर्वांमध्ये ठराव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीवर्धन पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडत तब्बल 34,98,000 रुपये किमतीचा चरस जप्त केलाय. शेखडीजवळील कोंडिवली स्मशानभूमीजवळ रचलेल्या विशेष सापळ्यात 63 वर्षांचा वृद्ध तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट वाहतूक करणारे चालक चरस आणि गांजाची नशा करून वाहने चालवत असल्यानं परिसरात अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. श्रीवर्धन पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ माफियांचं कंबरडं मोडलंय. सभागृहाच्या प्रवेशद्वारापासूनच उत्सवाचा थाट अनुभवायला मिळत होता. सभागृहात वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि कोकण सातवर निस्सीम प्रेम करणाऱ्या नागरिकांची विक्रमी गर्दी उसळली होती. प्रत्येक हस्तांदोलनात आपुलकी, प्रत्येक शुभेच्छेत विश्वास आणि प्रत्येक टाळीत कोकण सातच्या यशस्वी प्रवासाला मिळालेली उत्स्फूर्त दाद जडलेली होती. तर स्टेजवर शुभेच्छांच्या पुष्पगुच्छांचा अक्षरशः ढीग साचला होता. हा केवळ वर्धापन दिन नव्हता, तर कोकण सात आणि जनतेतील अतूट नात्याचा भव्य, दिमागदार आणि अविस्मरणीय सोहळा होता. दैनिक कोकण सातचा 37वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. कोकण सातचे संपादक संचालक संजय ढवळीकर आणि मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वर्धापन दिनाचा सोहळा केवळ कार्यक्रम न राहता तो कोकण सात परिवाराचा भव्य उत्सव ठरला. सभागृहातील प्रत्येक आसन भरलं होतं. उभे राहून कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्या मोठी होती. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होत होता. प्रत्येक टाळी कोकण सातच्या कार्याला मिळालेल्या जनमान्यतेची साक्ष देत होती आणि प्रत्येक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देत होती. त्या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन, आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी अत्यंत नेटनेटकेपणानं पार पडली. स्टेजवर सतत शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. एका मागोमाग एक मान्यवर येत होते, पुष्पगुच्छ देत होते,
आणि काही क्षणातच व्यासपीठावर पुष्पगुच्छांचा अक्षरशः डोंगर उभा राहिला. हा केवळ फुलांचा ढीग नव्हता, तर गेल्या काही वर्षात कमावलेल्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि सन्मानाचा जिवंत पुरावा होता. शिस्त, नियोजन, आदरातिथ्य आणि आत्मीयतेचा सुंदर संगम प्रत्येक क्षणी अनुभवायला मिळाला. आजचा उत्सव हजारो वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदारांनी कोकणसादवर दाखवलेल्या विश्वासाचा भव्य सोहळा होता. प्रेम, विश्वास आणि जनतेच्या पाठबळावर उभा असलेला हा प्रवास पुढेही अशा जोमानं सुरू राहील याची प्रचिती या गर्दीनं आणि शुभेच्छांच्या वर्षावानं पुन्हा एकदा दिली. दैनिक कोकण 7च्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून बदलतं कोकण या विशेषांकाचं शानदार प्रकाशन करण्यात आलं. पाहूयात. आजच्या सोहळ्यात बदलतं कोकण या विशेषांक पुरवणूकचं प्रकाशन आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की या विशेषांकाचं प्रकाशन करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे, दैनिक कोकण 7च्या बदलतं कोकण या विशेषांकाचं आपल्या हस्ते प्रकाशन व्हावं. पालकमंत्री महोदय माननीय नितेशजी राणे साहेब, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी सर, त्याचबरोबर श्री 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 108 महंत, आध्यात्मिक सद्गुरू गावडेकाका महाराज, युवराज लखमराजे भोसले, माजी सभापती जयेंद्र रावराणे, कोकण 7चे संपादक संचालक ढवळीकर सर, त्याचबरोबर आमचे मुख्य संपादक सागर चव्हाण सर, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या या बदलतं कोकण या विशेषांकाचं आपण प्रकाशन करत आहोत. आज कोकणात पर्यटनाला आधुनिक स्वरूप मिळतंय, तरुण उद्योजक नव्या संधी निर्माण करतोय, शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, आरोग्य शिक्षण यातही मोठे बदल होत आहेत आणि या बदलांसोबत विकासाच्या प्रवासात सगळे बदल घेऊन आपण पुढे जातोय आणि हा समतोल राखणं तितकंच गरजेचं आहे. या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या विशेषांकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. दैनिक कोकण 7च्या वर्धापन दिनी कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा खास सन्मान करण्यात आला. पाहूयात.
या रुग्णावर अवघ्या 30 मिनिटात क्लिनिंग, फिलिंग, दात काढणं आणि आर्च एक्सपान्शनसाठी लागणारे डिजिटल एक्सप्रेशन रेकॉर्ड करण्यात आले आहेत. सावंतवाडीतील डॉक्टर विनय मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक इथं नुकतंच 9 वर्षाच्या विशेष खर्च असलेल्या बालकावर IV कॉन्शियस सेडेशनद्वारे यशस्वी दंतोपचार करण्यात आले. आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारची दंतोपचार सुविधा अत्यंत दुर्मिळ असून त्यासाठी रुग्णांना सहसा गोवा किंवा बेळगावला जावं लागतं. या रुग्णावर अवघ्या 30 मिनिटात क्लिनिंग, फिलिंग, दात काढणं आणि आर्च एक्सपान्शनसाठी लागणारे डिजिटल इम्प्रेशन रेकॉर्ड करण्यात आले. हे यश डॉक्टर गुरुनाथ ए सूर्यवंशी, MD भूलतज्ञ, डॉक्टर सिद्धेश आसगावकर, MDS बालदंत रोगतज्ञ आणि डॉक्टर विनय जी सूर्यवंशी, MDS रूट कॅनल स्पेशालिस्ट आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे शक्य झालं. लहान मुलांवरील सर्व प्रकारचे उपचार इथं अत्यंत सुरक्षितपणे आणि इतर शहरांच्या तुलनेत कमी दरात केले जातात. डॉक्टर विनय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली इथं अनुभवी डॉक्टरांची टीम तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे. इथं मिळणाऱ्या प्रमुख सुविधात रूट कॅनल ट्रीटमेंट, दात बसवणं आणि इम्प्लांट्स, हिरड्यांचे आजार आणि दातांची स्वच्छता, वेडेवाकडे दात सरळ करणे, दात किंवा अक्कलदाढ काढणे, तसेच ब्लिचिंग आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत मशिनरी आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथं मिळते 24/7 आपत्कालीन दंतसेवा. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या दातांच्या आरोग्यासाठी मोफत सल्ला घ्या. पत्ता बँक ऑफ बडोदा जवळ, डॉक्टर दुर्भाटकर क्लिनिकच्या शेजारी, सावंतवाडी. संपर्क 97 03 94 12 73 78 65 75 01. आरोज गिरोबावाडी येथील विद्युत प्रवाहित पोलला विजेचा धक्का लागून बोकडाचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी जवळजवळ 3:30 वाजता रस्त्यावरून जात असताना इथे एक बोकड ओरडत होतं आणि तो बोकड चारणारा तिथे ओरडत होता की त्याचं बोकड खांबाला चिकटून एक बोकड मेलं होतं आणि एक साधारण त्याला दुसऱ्या बोकडाला स्पर्श झाला आणि तो शॉक अडकलेला होता, पण तो मेला नव्हता, पण एक मृत झाला आहे. आणि ताबडतोब मी बांदा MSCB साहेब ठाकूर साहेबांना फोन केला, पण तो अजूनपर्यंत त्या साहेबांनी फोन उचलला नाही. शेवटी मी जवळजवळ 10-12 वेळा फोन करून सुद्धा न उचलल्यामुळे सावंतवाडीला कॉल केला. सावंतवाडीच्या साहेबांनी दुसऱ्या ह्याला उचलला माझा फोन आणि त्याने लाईनमनला सांगतं म्हणून सांगितलं, पण आमचे वायरमन इथे आरोजचे वायरमन ओमकार पालकर इथे धनगरवाडीलाच काम करत होते. त्यांचे संपर्क साधल्यावरती ताबडतोब ते तिथं काम सोपून इथपर्यंत आले. लाईन बंद केल्यामुळे पुढला अनर्थ टळला. पण हे असे जे निर्डावलेले साहेब आहेत की फोन उचलत नाहीत, निदान एखाद्या आपल्या दुर्घटना घडली, आता ते बोकड सोडून द्या, प्राणीत होता, एखादा माणूस जर मेला असता किंवा तो बोकड चारणारा तिथे होता आणि त्यानं स्पर्श केला होता, त्याला काय ते झालं असतं, त्याला जबाबदार कोण? हाच प्रश्न आता निरुत्तरित आहे. तो त्याचं उत्तर त्या साहेबांनी द्यावं, कारण अशी वारंवार घटना घडते या आरोज गावात म्हणा किंवा इथे पंचक्रोशीत म्हणा. किती काय झाड पडलं, रस्त्यावर पडलं किंवा हे फोनच उचलत नाहीत. एका निदान सरपंच, पोलीस पाटील यांचा तरी निदान फोन उचलावा यांच्यानी. उद्या सकाळी ते एक लाईन पडली आणि फोन केला आणि ते लाईनला कोण चिकटला तर त्याला जबाबदार कोण? शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहा पॉसिबल है. आता पाहूया सविस्तर बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.